मंचकावर सर्व आदरणीय सन्माननीय अतिथी आणि उपस्थित धम्मबंधू आणि भगिनींनो, वेळ पुष्कळ झालेला आहे आणि अध्यक्षीय भाषण सुरू झालं की त्याच्या अगोदरच लोक आपले जायला लागतात. तसं आज काही इथे घडत नाही आणि ते न घडण्याचं जे कारण आहे ते आता आम्हाला जाहीर केलेलं आहे. म्हणून मी आयोजकांचं मुद्दाम आभार मानतो की त्यांनी कमीत कमी या विषयावरती मला बोलण्याची संधी दिली आणि लोक ऐकून घेतील अशा प्रकारे व्यवस्था केली. नंबर 2ची गोष्ट, एक काळ होता अध्यक्षीय भाषण हे कार्यक्रमातलं सर्वात प्रमुख भाषण असायचं. ती पद्धत आता सारी बदललेली आहे. आता इतर भाषणं प्रमुख असतात आणि अध्यक्षीय भाषण आलं की मग ती संपण्याची वेळ असते, लवकर संपव म्हणून. त्यामुळं कोणी आदली अध्यक्ष बनण्याच्या फंदात पडू नये हे मी अनुभवून आपल्याला सांगू इच्छितो. आज मला आपल्याला खास गोष्टी सांगायच्या आहेत. थोरात सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्या भाषणाचं मर्म आपल्यापुढे स्पष्ट केलं, म्हणून मी त्यांना अगोदर धन्यवाद देतो. आणि त्या कुठल्याही गोष्टीचं पुन्हा पुन्हा कथन न करता मी आपल्याला महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो आणि तोही शक्यतो बाबासाहेबांच्या स्वतःच्या शब्दामध्ये. बाबासाहेबांनी आपलं जे आंदोलन सुरू केलं, साधारणतः बाबासाहेबांचं जीवन कार्य काय आहे असा प्रश्न उपस्थित केला तर माणसं उत्तरं काय देतात? कशासाठी बाबासाहेबांनी आपलं उभं आयुष्य पणास लावलं, कशासाठी? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या कॉलेजमध्ये आंबेडकर थॉटची प्राध्यापकाची एक पोस्ट मला भरायची होती. विद्यापीठानं समिती पाठवलेली होती आणि जे प्राध्यापकची जागा मिळवण्यासाठी ज्यांचे अर्ज आलेले होते त्यापैकी एकच उपस्थित झाला, बाकीचे आले नाहीत. कमिटीनं जेवढे प्रश्न विचारले एकाही प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. मग कमिटीचे चेअरमन मला म्हटले, बनती आता तर काय करायचं, आम्ही तर काही ना अप्रुव्हल देऊ शकत नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ते मी त्यांना म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. माझ्या कॉलेजमध्ये तो विषय घेणारे कोणी विद्यार्थी नाहीत. नंबर 1ची गोष्ट, शासनानं ती जागा भरावी अशी मागणी केलेली आहे म्हणून त्या कायद्याचं मला पालन करायचं. नंबर 2ची गोष्ट, मग आता ते आंबेडकर थॉट शिकवणारच नाहीत तर तसंच त्यांना नेमायला काय हरकत आहे सरकारची ती कायद्याची तरतूद करण्यासाठी. आणि अशा प्रकारे आम्ही प्राध्यापक नेमले. तात्पर्य हे आहे की बाबासाहेब समजणं सोपं नाही आणि दुर्दैवानं बाबासाहेब पचवणं तर अत्यंत कठीण आहे. आणि मला आपल्याला मुद्दाम सांगायचं, माझ्या आयुष्याची 50 वर्ष चळवळीमध्ये घालवलेली आहेत. तरुण असताना MA LLB केल्यानंतर इंदिरा काँग्रेसनं मला 2 वेळा पार्लमेंटची सीट दिलेली होती पुण्यामधून. मी त्यांच्या आहाराला बळी पडलो नाही. जनता दल स्थापन झाला, त्याचे अध्यक्ष माझे परम मित्र होते मधुकरराव निरफराके, माळी समाजाचे. आणि माझा दुसरा मित्र जो होता ॲडव्होकेट गांगुर्डे, अरविंद गांगुर्डे, तो पुढे जज झाला, सेशन जज म्हणून रिटायर झाला. तो जनरल सेक्रेटरी होता. ते दोघे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, जनता पक्षाची तिकीट वाटप सुरू झालेलं आहे, तुम्हाला पुण्याच्या पार्लमेंटचं पहिलं तिकीट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. मी ते घेतलं नाही. हे मी कधी सांगत नाही पण आज बोललो आहे, त्याला कारण आहे की कॉलेजमध्ये शिकत असताना जेव्हा मी PhD करण्याचा प्रयत्न केला पोस्ट आंबेडकराईट मूवमेंटवरती,
मग तेव्हा जस्टिस भोळे आणि बाकीचे बरेचसे लोक यांच्याशी माझ्या चर्चा झाल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यामधून जे चित्र भयावह माझ्यापुढे निर्माण झालं, मी कानाला खडा लावला की या विषयावरती संशोधन करायचं नाही, PhD करायची नाही, त्या प्रोफेशनमध्ये पडायचं नाही. हा माझा अनुभव आज मी प्रथमतः कथन करतो, यापुढे मी कधी सांगितलेला नाही. आणि याचं कारण असं आहे की बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांच्या विचाराकडे बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजानं साफ दुर्लक्ष केलं, पाठ फिरवली आणि आजपर्यंत आंबेडकरी समाज बाबासाहेबांचं ऐकायला तयार नाही. गेल्या 67-68 वर्षामध्ये अनेक जयंत्या झाल्या, धर्मपरिषदा झाल्या, कार्यक्रमाला तोटा नाही, लिखाण खूप झालं, ग्रंथ लिहिले गेले, काव्य वगैरे सर्व काही लिहिलं गेलं. एवढं सारं बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान समाजापुढे आलं, माणसापुढे अनेक मार्गानं पोचलं, पण तरीसुद्धा बाबासाहेबांना मानणारा हा समाज खऱ्या अर्थाने त्यांचा अनुयायी झाला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझं बोलणं आपल्याला पसंत पडायचं नाही मला माहीत आहे, परंतु बोलण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आपल्याला हे मुद्दाम सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते आता साऱ्यांना माहीत आहे, परंतु जसं करायला सांगितलं त्या फंदामध्ये कोणी पडत नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपलं आयुष्य ज्यासाठी पणास लावलं तो उद्देश होता या देशातील जातीव्यवस्था मुळापासून उखडून काढायची, अनायलेट करायची, अनायलेशन ऑफ कास्ट. सरळ आहे. दुसरा उद्देश त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे की मला भारत बौद्धमय करायचा आहे. खरं आहे? या दोन्हीबद्दल काही विवाद आहे का? मग बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्याला ह्या दोन गोष्टी करायला पाहिजेत की नको? त्या त्यांनी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत ना. आपण त्या केल्यात का, हा आजचा खरा प्रश्न आहे. 36 सालच्या भाषणाचा संदर्भ घेऊन आयोजकांनी जी काही भूमिका घेतली, मी त्यांना खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मुद्द्याला अचूक हात घातलेला आहे आणि या भाषणाचा हवाला देऊन लोकांच्या पुढे प्रश्न निर्माण केलेला आहे की अरे पुढं काय. बाबासाहेबांनी 56 साली हे सांगितलं होतं, मुक्ती कोण पथे. आज बाबासाहेब जाऊन 67 वर्षे जमवलेले आहेत. पुन्हा तोच प्रश्न आमच्या पुढे वासून उभा आहे, पुढे काय. आणि याकडे आयोजकांनी लक्ष वेधलेलं आहे, म्हणून मी सर्व आयोजकांना मुद्दाम धन्यवाद देऊ इच्छितो. आणि माझं हे मत जे आहे ते फक्त पुढे काय यापुरतंच मर्यादित ठेवतो. बाकीचा इतिहास मी आपल्याला सांगू इच्छित नाही. त्या इतिहासाचं मर्मग्राही विश्लेषण थोडा सरांनी आपल्यापुढे केलेलं आहे. बाबासाहेबांनी इंग्लंडवरून आल्यानंतर आपल्या चळवळीचं सिक्रेट काय आहे, रहस्य काय आहे हे लोकांना सांगितलं की मी जी चळवळ हाती घेतली ती चळवळ कशाची आहे. तर या देशामध्ये आज न उद्या स्वातंत्र्य मिळेल, प्रत्येक मनुष्य भारतीय म्हणून जगायला लागेल, परंतु प्रत्येकाला न्याय मिळायचा नाही. ब्रिटिशांचं म्हणणं आहे की या देशाचे अधिकारी कोण, मालक कोण, हिंदू आणि मुसलमान. या देशाचे मालक कोण, हिंदू आणि मुसलमान. मुसलमानांच्यापासून त्यांनी राज्य घेतलं होतं, ते राज्यकर्ते होतेच. हिंदूंची मेजॉरिटी होती, तेही राज्य करण्यास सक्षम होतेच. आणि यांना सत्ता देऊन टाकली की आपलं काम संपलं, अशी ब्रिटिशांची भूमिका. बाबासाहेबांनी तोच महत्त्वाचा प्रश्न मांडला आणि म्हटलं की तुम्ही समजता ते खोटं आहे. या देशामध्ये असे लोक आहेत ज्यांची जनसंख्या तुमच्या देशापेक्षा अधिक आहे, इंग्लंडपेक्षा, की ज्यांना साधे माणुसकीचे अधिकार नाहीत. त्यांना फक्त हिंदू समजलं जातं, पण त्या हिंदू धर्मातही आणि त्या समाजातही त्यांना काहीच स्थान नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मुसलमान आणि ख्रिश्चन, मुसलमान आणि हिंदू
यांचा देशावरती जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क या लोकांचा आहे आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हे बाबासाहेबांच्या राजकारणातलं सिक्रेट आहे. आमचा हक्क आम्हाला द्या. तुम्ही एवढ्या मोठ्या मानवी समाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि देश मोजक्या लोकांच्या हातामध्ये सोपवू शकत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. आणि तेव्हापासून बाबासाहेब सातत्यानं सांगत आलेले आहेत. आपल्या सर्वांना घोषणा पाठ आहेत. अनेक सभामधून त्या वारंवार बोलल्या जातात. फक्त त्याप्रमाणे काही केलं जात नाही. हा भाग वेगळा. काय बोललं जातं? बाबासाहेबांनी सांगितलं की जा आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. घोषणा माहीत आहे ना सर्वांना. मग शासनकर्ती बनण्यासाठी आपण आता कुठे आहोत? कुठपर्यंत पोचलो? 67 वर्ष झाली. बाबासाहेबांनी जातीभेद नष्ट करायचं, ते सारे लखतर जगाच्या विषयावरती टांगायची आणि त्या माणसात आणून बसवायचं. एवढं सारं जीवनकार्य अवघ्या 24 वर्षात केलं. 24 इयर्स. आणि 67 वर्ष झाली तरी आम्हाला त्यांच्या आदर्शाप्रमाणे पुढे जाता आलेलं नाही. हे खरं आहे की खोटं आहे? आणि परत वाईट असं की आज परत तोच प्रश्न निर्माण झाला जो बाबासाहेबांनी 1936 साली निर्माण केला होता आणि मार्ग दाखवला होता की तुम्हाला कुठल्या मार्गाने जायचं आहे. आज परत तीच गरज निर्माण झाली म्हणून आम्हाला त्या प्रश्नाचा परत उहापोह करावा लागतो आहे. म्हणून बाबासाहेबांच्या काही मोजक्या गोष्टी मी आपल्यापुढे मांडणार आहे, म्हणजे त्यांची उदाहरण देणार आहे आणि त्यावरती थोडंसं स्पष्टीकरण करणार आहे, फार करणार नाही. पहिली गोष्ट बाबासाहेबांनी मान्य केली की या देशामधला अन्याय अत्याचार संपवायचा असेल, इथे माणूस माणसात येऊन माणसासारखं जगायचं असेल तर माणसाच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये जातीभेद आणि अमानुषता याचं विष भरलेलं आहे धर्माच्या आणि देवाच्या नावानं. ते विष उतरलं पाहिजे आणि त्याच्या मनाची सुधारणा झाली पाहिजे. कसं करणार? कायदा करून होत नाही, जबरदस्ती करून होत नाही. काय मार्ग आहे? तर तो मार्ग बुद्धानं पूर्वी सांगितलेला आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्या हा ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. बुद्धानं जगाला एक अत्यंत महान गोष्ट सांगितलेली आहे. ती म्हणजे मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायानं जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही. बाबासाहेबांचा खंड आहे 18 भाग 3 पान 550. थोडक्यामध्ये या देशातली जाती व्यवस्था नष्ट व्हायची असेल तर लोकांची जातीय भावना संपली पाहिजे, त्यांना माणुसकी कळली पाहिजे आणि माणसासारखं जगायला ते शिकले पाहिजेत. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे? फक्त बुद्धाचा धम्म, बाकी काही कामाचं नाही. बुद्धानं 100% माणुसकी शिकवली. कुठल्याही धर्मामध्ये 100% माणुसकी नाही, ती फक्त बुद्धाच्या धर्मात आहे. मनुष्य परिपूर्ण कसा होतोय बुद्धाने शिकवलं. जगात कुठल्याही धर्माला ते कळलं नाही की मनुष्य कसा परिपूर्ण होतो. म्हणून बुद्धाच्या धर्माच्या शिवाय माणसाला पर्याय नाही हे सत्य होतं. ते सत्य बाबासाहेब आपल्या समाजामध्ये, या मागासलेल्या देशामध्ये हळूहळू प्रगट करण्याचा, समजावून सांगण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करत होते. हे बाबासाहेबांचं कार्य थोडं लक्षात घ्या. आणि मग पद्धत कोणती होती? तर बुद्धाची पद्धत वेगळी होती. माणसाचं मन बदलणं आणि त्याचं आचरण बदलणं ही त्यांची पद्धत होती की जेणेकरून माणूस जे काही करेल ते बळाच्या किंवा शक्तीच्या वापराशिवाय करील. माणसाच्या वर्तणुकीच्या या बदलाचे त्यांचे मुख्य साधन होते त्यांचा धम्म आणि त्या धम्माचा सततचा प्रचार. माणसाचं मन बदलायचं असेल तर धम्म लोकांना सांगितला पाहिजे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे. बाबासाहेब गेल्यानंतर धम्माचा प्रचार झालेला नाही.
जे काय आपण प्रचार कार्य पाहतो ते सारं वरवरचं आहे, ते मुळात माणसाचं परिवर्तन करणारं नाही. धम्मदीक्षा म्हणजे काय? बुद्ध हा परिपूर्ण मनुष्य आहे, सर्व सुखी मनुष्य आहे, सर्व दुःखातून मुक्त झालेला आहे. मला बुद्धासारखं व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे, परिपूर्ण व्हायचं आहे, उत्तम मनुष्य बनायचं आहे. आणि त्यासाठी बुद्धाचा अनुभव, ज्याला धम्म म्हणतात, तो धम्म मला पाहिजे, माझी गरज आहे ती. आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. तो भिक्खू संघ शिक्षक आहे, त्यांच्यापासून मला शिकायचं आहे. अशा प्रकारे बुद्ध धम्म संघ माझा आहे, माझी गरज आहे, हे माणसाला जेव्हा पटतं तेव्हा तो बौद्ध बनतो. पटलं नाही तर तो बौद्ध बनत नाही. काही लक्षात आलं आपलं? माणसाच्या मनाला जे पटतं तेच मनुष्य करतो, हे लक्षात घ्या. मनाच्या विरुद्धात काही करत नाही. बुद्ध धर्म जर अशा प्रकारे पटला नाही माणसाला तर तो बौद्ध बनू शकत नाही. परंतु बाबासाहेब गेल्यानंतर या समाजानं स्वतःला जन्मानं बौद्ध म्हणणं सुरू केलं. गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे? बाबासाहेबांच्या त्या सूचनेला, सांगण्याला धुडकावून लावलं ना, जन्मानं बौद्ध म्हणायला. म्हणून राहिला तो तसाच महार मांग सांभारच राहिला समाज. त्याची मानसिकता जातीयवादीच राहिली, भेदाभेद करणारीच राहिली. त्याच्यामध्ये कुठल्याही सुधारणा झाल्या नाही. फक्त नाम केव्हा तो बौद्ध बनला, ही हकीकत आहे आजची. त्यातली पहिली पिढी गेली, त्यांना काही मिळालं नाही, त्या नैराश्यामध्ये ती पिढी गेली. दुसऱ्या पिढीपासून कोणाला काही मिळालंच नाही. कोणाला बुद्ध कळत नाही, धम्म कळत नाही, संघ कळत नाही. मी मुंबईच्या ITI मध्ये बोलत होतो तिथल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर, आणि त्यांना मी विचारलं की आर यू बुद्धिस्ट? आणि त्याने म्हटलं येस सर, वी आर बुद्धिस्ट. मग एका विद्यार्थ्यानं म्हटलं, विल यू प्लीज काइंडली टेल मी व्हॉट इज द एटफोल्ड पाथ? बुद्धाचा हा काही अष्टांगी मार्ग तुम्हाला उपाय सांगशील का म्हणून. तो म्हटलं नो सर, आय कॅनॉट. इतर विद्यार्थ्यांना म्हटलं एनी वन ऑफ यू? नो बडी वॉज प्रिपेअर्ड टू टेल. आज आमचे डॉक्टर्स, आमचे इंजिनियर्स, आमचे प्राध्यापक, आमची मोठमोठी माणसं, इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये शिकणारे आमचे अतिशय हुशार विद्यार्थी, त्यांना विचारा हा प्रश्न की तुम्हाला अष्टांगिक मार्ग माहीत आहे का म्हणून. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही विचारून पहा. ज्यांना ज्या धम्माप्रमाणे जगायचं तो मार्गच माहीत नाही, त्यांना तुम्ही बौद्ध कसं काय समजता? कसं समजता तुम्ही? आणि बौद्ध म्हणून मिरवता, बौद्ध म्हणून वावरता. याच्यात प्रामाणिकपणा आहे का? मला वाटतं अजिबात नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की मी आणि माझा समाज काही नियम करणार आहोत. म्हणजे ही समजूत त्यांना पटेल अशा प्रकारे, तर त्यांना दीक्षा घेता येईल. आणि दीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध म्हटलं जाणार नाही. मग आजची संपूर्ण पिढी दीक्षा न घेता स्वतःला बौद्ध म्हणते. हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे की नाही? कोणी शिकायचं आहे? कोणी करायचं ते? विहारामध्ये जुनी माणसं 50-60 ओलांडलेली येतात. त्यातून फक्त महिला असतात, त्याही 10-15च असतात, 2-4 पुरुष असतात. बाकी त्या विहारामध्ये एकही तरुण तरुणी भटकत नाही. ह्याचं चित्र आहे की नाही? धम्मच माहीत नाही तुम्हाला, तुम्ही कसं बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे वागणार? काय उत्तर आहे आपल्याकडे? ही पहिली चूक बाबासाहेबांच्या त्यांच्या समाजाने केली आहे, आणि विशेष करून त्यांच्या राजकीय नेत्यांनी केलेली आहे. ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याबद्दल बाबासाहेबांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये आपली मत मांडलेलं आहे. कोणाच्याबद्दल? त्यांच्या काळातल्या कार्यकर्त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यानंतर जे नेतृत्व करायला लागले त्या नेत्यांच्याबद्दल. काय म्हटलं त्यांनी? अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. ते म्हणतात,
नानकचंद्र थोरणे लास्ट इयर्स ऑफ डॉक्टर आंबेडकर यावरती आपले आठवणी लिहिलेल्या आहेत आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. त्याने काय म्हटलं आहे, नानकचंद्र थोरणे, बाबा तुम्हाला दुःख कुठलं आहे, तुम्ही का शोक करता, का तुम्ही रडता. बाबासाहेब रडायचे अधूनमधून. आणि तेव्हा नानकचंद्र थोरणे त्यांना विचारलं, त्याला उत्तर देताना ते म्हणतात, मला कशाचे दुःख होत आहे आणि मी इतका उदास का आहे याची तुम्हा लोकांना कल्पना नाही. माझी पहिली चिंता म्हणजे मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलो नाही ही आहे. मला माझ्या लोकांना इतरांच्या बरोबरीनं सत्तेत सहभागी होऊन सत्ताधारी वर्ग झाल्याचे पाहायचे होते. नीट लक्षात घ्या. पण आता मी जवळजवळ विकलांग झालेला असून आजारानं खंगून गेलो आहे. मी जे काही मिळवू शकलो त्याचा फायदा शिकलेले थोडे लोक घेत आहेत. ते आपल्या फसव्या वागण्यानं टाकाऊ ठरले आहेत आणि त्यांच्या मनात आपल्या मागासलेल्या बांधवाबद्दल मुळी सहानुभूती राहिलेली नाही. हे बाबासाहेब त्यांच्या सहकार्यांच्याबद्दल बोलतात आणि त्यांचे ते सहकारी साऱ्या समाजाचे नेते म्हणून पुढे आलेले आहेत. हा इतिहास आहे. आणि त्यांनी जे कार्य केलं गेल्या 60-70 वर्षामध्ये त्याची फळं आज आपल्या पुढे उभे राहिलेली आहेत. आपण सर्व गमावून बसलेलो आहे. बाबासाहेबांनी कमवलेला हा इतिहास आहे. ट्राय टू अंडरस्टँड. विशेषतः शिकलेल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. माझ्या हयातीतच माझ्यानंतर चळवळ चालवण्याची थोडी जबाबदारी घेण्यास माझ्या दलित वर्गातील कोणी पुढे आल्याचे मला पाहायचे होते. तथापि ती जबाबदारी घेण्यास कोणी पुढे सरसावलेत असे दिसत नाही. ही चळवळ चालवतील असा ज्या माझ्या सहकार्यांच्या बाबत माझा पूर्ण विश्वास आणि खात्री होती ते माझ्यानंतर आपल्यावर येऊ पडणाऱ्या प्रचंड जबाबदारीची मुळीच पर्वा न करता अधिकार आणि पुढारपणासाठी आपापसात भांडत आहेत. कोण बोललं हे? बाबासाहेब बोललेले आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की बाबासाहेबांच्या सर्व संघटनेची नासधूस झाली, फाटाफूट झाली आणि सर्व रसातळायला गेले. खरं आहे की खोटं आहे? धार्मिक संघटनेचे सुद्धा तुकडे तुकडे झाले आणि धम्म शिकवण्याची कुठली योग्यता नसणारी माणसं त्या संघटना चालवायला लागले. हा इतिहास आहे की नाही? राजकारणाचे किती तुकडे झाले ते सांगायला नको तशी परिस्थिती आहे. समजा सैनिक दलाचे तुकडे झाले. इतकेच नाही तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे तुकडे झाले. आणि तो इशारा मला जस्टिस भोळे साहेबांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा दिला होता. सरळ मला म्हटले होते की पहा, मी आहे तोपर्यंत पी सोसायटी जिवंत राहील. मी आल्यानंतर तिथे गटबाजी होऊन ती निकालात निघेल. आज ते सत्य घडलेलं आहे. मी विटनेस आहे त्याचा. आय हॅव हर्ड इट. भोळे साहेबांची मुलाखत मी घेतलेली होती. ही वस्तुस्थिती आहे. खरं आहे की खोटं आहे? मग आम्ही बाबासाहेबांच्या कोणत्या इमानाला जागलो? कोणत्या इमानाला? हा आजचा खरा प्रश्न आहे. मुक्ती कोण पथे? त्यांनी सांगितला मार्ग, पण तो घ्यायला आम्ही तयार नाही, तो समजायला आम्ही तयार नाही, त्याला मान्य करून त्याप्रमाणे वागायला आम्ही तयार नाही. ही हकीकत आहे आजची. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की थोड्या वेळानंतर आपले अश्रू पुसून आपला हात आपल्या चमकदार डोळ्यांच्या जरा वर करून ते म्हणाले, नानकचंद, माझ्या लोकांना सांग की मी जे काही केले आहे ते चिरडून टाकणाऱ्या संकटाचा सामना करीत, अनंत अडचणींना तोंड देत आणि माझ्या विरोधकांशी आयुष्यभर 2 हात करीत केलेले आहे. मोठ्या कष्टाने मी हा काफिला आज जेथे दिसतोय तेथे आणून ठेवला आहे. त्याच्या मार्गात किती अडथळे आले, संकटे आली, अडचणी आल्या, तरी हा काफिला पुढेच गेला पाहिजे. जर माझ्या लोकांना, माझ्या सहकाऱ्यांना तो पुढे नेता येत नसेल तर तो त्यांनी आहे तिथेच ठेवावा. परंतु काही झाले तरी तो मागे हटू देता कामा नये.
हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे. कदाचित अत्यंत गांभीर्याने दिलेला शेवटचा संदेश आहे आणि मला आशा आहे की त्याकडे कानाडोळा केला जाणार नाही. जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, असे ते 3 वेळा म्हणाले आणि भुंदका दिला. नारदचंद्र तुम्ही लिहिलेलं आहे ते. काय खरं काय खोटं आपल्याला ठरवण्याची काही गरज नाही, सिद्ध झालेलं आहे ते. आणि त्याचा दुसरा मी पुरावा देतो जाता, तर सारीच काही कोटेशन वाचत नाही मी, की बाबासाहेबांनी धम्माला मुख्य पाया मानलेला आहे. काय म्हटलं त्यांनी? असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता मर्यादित ठेवावा, सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये. याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण, म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसातील व्यवहार उचित असणं. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे आणि हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धम्मानेच नाहीशी होऊ शकतात. एक सामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब व श्रीमंत या दोघांच्या जीवनाचा शाप आहे. लोभाने लुब्ध, रागाने क्षुब्ध आणि मोहाने मूढ झाल्यामुळं माणसाच्या इतराच्या दुःखाचे मनात विचार घोळू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदनाने पीडा अनुभवायला लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तरच मनुष्य स्वतःच्या दुःखामुळे दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होत नाही, आता मानसिक वेदनाने पीडा अनुभवते. धम्माचं मर्म बाबासाहेबांनी ते सांगितलं आहे आणि हे माणसाचा स्वभाव बनला पाहिजे. या पद्धतीने मनुष्य बौद्धमय झाला पाहिजे, म्हणजे भारत बौद्धमय झाला पाहिजे, ही बाबासाहेबांची अतिशय प्रामाणिक इच्छा होती. आणि त्याची आणखी 2-3 कारणं मी तुम्हाला सांगू इच्छितो. संविधानाबद्दल त्यांनी जाहीर केलं होतं की संविधान किती वाईट असलं पण राबवणारे चांगले असतील तर ते चांगलं ठरतं. किती वाईट असलं मग किती चांगलं असलं, राबवणारे वाईट असले ते वाईट ठरतं. इशारा होता कोणाकडे? संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 साली बाबासाहेबांना इशारा दिला. कोणाकडे बोट दाखवलं त्यांनी बोट दाखवलं भारताच्या साऱ्या हिंदू जनतेकडे की लोकशाहीमध्ये मेजॉरिटीच्या बळावरती हे राज्यकर्ते होणार आहेत उद्या. जातीला मानणारे माणसं ते राज्यकर्ते होणार आहेत आणि जातीय भावनेतील संविधानाची अंमलबजावणी करतील, म्हणून चांगलं संविधान वाईट ठरणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून संविधानाची चर्चा बाबासाहेबांनी केली नाही, पण या संविधानाची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर त्याला काही अर्थ राहणार आहे त्यांनी तेव्हा जाणलेलं होतं आणि तो इशारा दिला होता. आणि मग 26 जानेवारी त्यांनी म्हटलं होतं. मग त्यांनी पुढे एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते म्हणजे संविधान जर टिकायचं असेल तर भारतात बंधुत्व वाढलं पाहिजे. बंधुत्वच राष्ट्रीयत्व होऊ शकतं, राष्ट्रीयत्व त्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. हिंदू धर्मात बंधुत्व नसल्यामुळं हिंदू राष्ट्र कधी होऊ शकत नाही. पण ते करण्याचा प्रयत्न लोक करतील आणि त्याला आपण विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. ते त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामध्ये अगदी मोजक्या शब्दामध्ये मांडलेलं आहे की हिंदू काही म्हणोत जर हिंदू राज प्रत्यक्षात आले तर ते या देशातील सर्वात मोठे संकट ठरेल, यात मुळी शंका नाही. हिंदू काहीही म्हणोत, हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांना घातक आहे, त्यामुळे लोकशाहीच्या विरोधी आहे. म्हणून काहीही करून हिंदू राज टाळलेच पाहिजेत. आज बाबासाहेबांनी माणसं हिंदुत्वाला साथ देतात हे बघितल्यावरती काय समजायचं ते समजा. गोष्ट खरी आहे की खोटी आहे?
हिंदू राष्ट्र व्हावं याला साथ देणारे, मदत करणारे मागासवर्गीय लोक आहेत, त्यांचं काय? सोडून द्यायचं त्यांना? जे वाईट होईल ते मुकाट भोगायचं आपण, का काहीच करायचं नाही? म्हणून मुक्ती कोण पथे हा सवाल आज खरंच निर्माण झालेला आहे की आम्हाला बाबासाहेबांच्या मार्गाने जायचं की आहे त्या या वातावरणामध्ये वाहवत जायचं, काय करायचं? म्हणून बौद्ध बनलं पाहिजे. आणि बौद्ध बनण्यासाठी बाबासाहेबांची जी भूमिका होती त्यामध्ये त्यांनी हे बजावलं होतं की आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत, शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावं लागेल, शेवटी आपल्याला आपल्याच पायावरती उभे राहिले पाहिजे. राखीव जागांचा पांगुळ गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलं. मग स्वतःच्या पायावरती उभं राहायचं म्हणजे काय? सत्ता काबीज करायची. तुम्ही सत्ताधारी झाला तर गरिबाची मदत कराल, त्याप्रमाणे कार्य कराल, त्याच्यावरती अन्याय होऊ देणार नाही. काही राखीव जागांची गरज नाही, माणसाला न्याय मिळाला पाहिजे महत्त्वाचं. आणि हे कायदे करण्याचे अधिकार ज्या अर्थी शासनाकडे आहेत तर ते शासन तुम्ही ताब्यात घेणं ही बाबासाहेबांची भूमिका होती. पुढे त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, पहा, तुम्ही बौद्ध झालात तर तुम्हाला बांधव म्हणून मानणारे जगात काही लोक लाभतील. आज आमच्या देशात जो अन्याय होत आहे त्याने आम्ही विव्हळत आहोत, परंतु त्याला सहानुभूतीची साथ कुठेतरी मिळत आहे काय? नाही. कारण अन्याय करणारे सर्व हिंदू आहेत व त्यांच्या शब्दाप्रमाणे येथील राजतंत्र हालत आहे. तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हाकेला ते ओ दिल्याशिवाय राहणार नाही. बौद्ध बनण्यामधला फार मोठा फायदा आहे की या देशात जर माणुसकी नाकारलीच गेली, अन्याय होतच राहिला तर जगातले लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत. यासाठी तुम्हाला बुद्ध धर्म घेतल्याशिवाय पर्याय नाही. केलाय कधी हा विचार बौद्धांनी? केलाय कधी हा विचार आंबेडकरी चळवळ करणाऱ्यांनी? काय विचार केला म्हणून? तो मुक्ती कोण पथे हा मार्ग बाबासाहेबांनी सांगितला इतक्या स्पष्ट शब्दामध्ये. आपण त्याची अजिबात परवा केलेली नाही. पुढे काय म्हणतात ते पहा, भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर बर्मा, चीन, जपान, लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या करुण दशेवरती होईल व आम्ही नेहमी करता हिंदू धर्माच्या जातातून मुक्त होऊ. वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का आवाज उठवला नाही? याचे कारण म्हणजे त्यांचा समज असा होता की ते हिंदूंचे घरगुती भांडण आहे. जर बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतरही हिंदू लोक आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वापासून दूर ठेवतील तर आम्ही वरील बौद्ध राष्ट्रांच्या सहयोगाने ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. सामर्थ्य या दृष्टीने मिळेल. 36 सालच्या वर्षात त्यांनी 3 प्रकारचं सामर्थ्य सांगितलेलं होतं. पहिलं सामर्थ्य मनुष्यबळ. आपली लोकसंख्या कमी आहे म्हणून आपल्याजवळ ते नाही, पुन्हा ती विखुरलेली आहे, ती एकत्रित नाही म्हणून काही कामाची नाही. म्हणून नुसत्या लोकसंख्येच्या बळावरती तुम्ही काही करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे द्रव्यबळ नाही, पिढ्यानपिढ्या गरिबीत गेल्या, त्यामुळं पैशाच्या बळावरती तुम्ही राजकारण करू शकत नाही. राहिलं फक्त मानसिक बळ, बुद्धीचं बळ. आणि हे बुद्धीचं बळ नुसत्या शिक्षणामधून लाभत नाही, तर त्यासाठी बुद्धाच्या धम्माची गरज असते, त्यातून बुद्धीचं बळ लाभतं. हे बाबासाहेबांनी बाबाकडे सांगितलं. आमची तरुण पिढी बुद्ध धर्म शिकायला तयार नाही. मी एम्पॉवरमेंट क्लास चालवत होतो, मला तिथे तरुणांना या पद्धतीने प्रशिक्षित करायचं होतं की तुमच्यामधून लिडरशिप उभी राहिली पाहिजे. आणि लक्षात घ्या, माणूस शेवटी माणुसकीनंच जिंकला जातो. माणुसकीशिवाय तुम्ही कोणाला जिंकू शकत नाही. बाबासाहेबांची कल्पना होती की माझा समाज बौद्ध झाला तर माझी माणसं चारित्र्यवान असतील, सत्य असतील, इमानदार असतील, लोकांची सेवा करणारे असतील. आणि त्यामुळं त्या माणुसकीच्या ताकदीवरती बौद्ध नसणारे, नाडले पिटलेले, मागासलेले लोकसुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि ते सत्तेमध्ये जाऊ शकतील. हा एकच सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग आहे देशामध्ये, लक्षात ठेवा. आज सत्ता कोणाच्या हातामध्ये?
लखंब्या लोकांच्या हातात आहे, अप्रामाणिक लोकांच्या हातामध्ये आहे, गुन्हेगार लोकांच्या हातामध्ये आहे. पैशाचा वापर करून ते तुमच्यावरती दडपण आणतात. त्याला तोंड कसं देणार? त्यासाठी बुद्धिबळाची गरज आहे आणि ते बुद्धिबळ तुम्हाला फक्त बुद्ध धर्मातून मिळू शकतो. हा बाबासाहेबांचा डायरेक्ट संदेश 36 सालापासून दिलेला आहे. तो आज परत लक्षात घेण्याची वेळ आली. काही लक्षात येतं आपलं? आणि म्हणून बौद्ध बनण्याची प्रक्रिया आहे. आणि वाईट गोष्ट आहे की बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी, लीडरशिप करणाऱ्या अनुयायांनी जाहीर केलं की धम्मकारण वेगळं आणि राजकारण वेगळं. आम्ही राजकारण करतो, आम्हाला धम्मात काही इंटरेस्ट नाही. त्यांनी तिथेच धम्माला घटस्फोट दिला, धम्माकडे पाठ फिरवली. अरे तुम्ही तर पहिला बौद्ध बनायला पाहिजे, बौद्ध बनून राजकारण करायला पाहिजे. बौद्ध धर्माला घालून तुम्ही राजकारण नाही करू शकत. तो बाबासाहेबांनी दिला धोका आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कधी लक्षात घ्यायचा तो? आज या मागासवर्गीयांच्या बौद्धांच्या मध्ये खरंच इमानदार, प्रामाणिक, स्वच्छ राजकीय नेतृत्व पाहायला मिळतं आपल्याला. बाबासाहेबांची ती ताकद होती. उभ्या देशाला ते पूर्ण उरले केवळ आपल्या बुद्धीच्या बळावरती नाही. लक्षात घ्या, त्यांनीच एके ठिकाणी म्हटलेलं आहे, सारा देश मला जो भीतो, माझे विरोधक मला भीतात. त्याचं कारण एकच आहे की मी शुद्ध चारित्र्याचा मनुष्य आहे आणि माझ्याकडे बोट दाखवण्याची माझ्या शत्रूंना सुद्धा हिंमत होत नाही. चारित्र्य बल ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे आणि ही ताकद इतर कुठल्याही धर्माला मिळू शकत नाही, हिंदूंना तर मिळूच शकत नाही, कारण ते द्वेषाने बरबडलेले आहेत. फक्त जर बौद्ध झाला तर बौद्धांना ती ताकद मिळू शकते आणि त्यांचं मानसिक बळ जे आहे ते अजिंक्य बनू शकते. हा अशा प्रकारचा बुद्ध धर्म आम्ही का स्वीकारला नाही? आणि बुद्ध धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांनी काही अटी टाकलेल्या आहेत. त्या शेवटी जाता जाता बघू. आणि माझं जे बोलणं आहे ते थोडंसं थांबू. बाबासाहेबांनी म्हटलं आहे, जुलमाविरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बळ पाहिजे. परत बळाची भाषा करतो बरं मी, मानसिक बळाची भाषा. ते नुसतं शिक्षणातून येत नाही. नाहीतर आपला समाज खूप शिकलेला आहे परंतु सारं गमावून बसलेला आहे, जिंकलेला कुठेच नाही, हरलेला आहे. ते शिक्षण काही कामाचं नाही, पोट भरण्यापुरतं कामाचं आहे, त्यामध्ये सत्य नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर जुलूमशाही विरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बळ पाहिजे. ते तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी मी नवा मार्ग तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही जर बुद्ध मार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर तुम्हाला बलप्राप्ती प्राप्त होईल आणि तुमच्या मुलाबाळांचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील. समानता आणि स्वाभिमानानं जगण्याचे स्थान दाखवल्याबद्दल ते तुमच्या आत्मभाव. इतक्या स्पष्ट शब्दात बाबांनी सांगितलं. बौद्ध बना तर मानसिक बळ लाभेल, नाही तर बळ लाभणार नाही. म्हणून आजचा आंबेडकरी समाज दिवाळखोर आहे असं मी म्हणतो. माफ करा कोणाला वाईट वाटलं तर, परंतु दिवाळखोर आहे कारण त्यानं बुद्ध धर्माकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं की धर्मांतर करण्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी त्यांनी अगदी चांगल्या शब्दामध्ये मांडलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं, आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. आपलं उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हे आमचे उद्दिष्ट आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. केलंय आपण ते कधी? तुमच्या घराच्या भिंतीवरती ते कोरून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित असं ध्येय नाही. शासनकर्ते बनण्यासाठी बौद्ध बना, इतका सरळ सरळ उपदेश त्यामध्ये दिला. आणि मग बौद्ध कसं बनायचं? तर बौद्ध बनण्यासाठी खास प्रक्रिया बाबासाहेबांनी इथे सांगितलेली आहे आणि त्या प्रक्रियेकडे आपण म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. ही अत्यंत
खेदाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं आहे, पहिली गोष्ट की बौद्ध बनायचं म्हणजे बुद्ध धम्म समजला पाहिजे, त्याबद्दल ओढ लागली पाहिजे आणि तिकडे आपण ओढले गेलो पाहिजेत. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आहे, आपण हिंदू धर्म आणि जात पूर्णपणे टाकून दिली पाहिजे. त्याचा वाससुद्धा येता कामा नये इतका त्याचा आपण त्याग केला पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब, मी आणि माझे लोक मिळून काही असे नियम करणार आहोत की ते नियम जे लोक पाळतील त्यांना दीक्षा दिली पाहिजे. दीक्षा घेण्यासाठी शिकावं लागतं, बुद्ध धम्मसंघ समजावा लागतो, बाबासाहेबांचे नियम समजावे लागतात. हा आणि मला ते मान्य आहे, मी ते करणारच असा निश्चय जेव्हा मनाचा होतो तेव्हा त्याला दीक्षा समारंभ करतात, तोपर्यंत करत नाही. बाबासाहेबांनंतर कोणीच दीक्षा घेतली नाही, दीक्षेचं कार्यक्रमच बंद झाले. या प्रकारे आम्ही बाबासाहेबांना नाकारलं, धिक्कारलं, झिडकारलं आणि तरी आंबेडकरी म्हणून आम्ही वावरत राहिलो. हा इतिहास. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबावं, बाहेर बुद्ध चालणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी इथे यावं, बौद्ध धर्म शिकावं, त्यानंतर त्यांचा स्वीकार करावा असा वाटला तर करावा, नाही तर 12 भाईंची खिचडी करून चालायचे नाही. आम्ही विहारातच जात नाही, तिथं कुणी शिकवतही नाही, आम्ही शिकतही नाही. आमची 12 भाईची काय 1200 भाईंची खिचडी आम्ही करून ठेवलेली, साधी सुधी खिचडी नाही ते. आणि तरी आंबेडकराईत म्हणून आम्ही मिरवतो आहोत. हे आपल्याला जड जाईल ऐकायला, मला खात्री आहे, परंतु हे बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. का आता पुलाखालून पाणी इतकं वाहून गेलं, इतकं वाहून गेलं की आता सहनशक्तीच्या पलीकडे गोष्टी. म्हणून आंबेडकरी मनुष्य बौद्ध बनलाच पाहिजे. आणि तो बनण्यासाठी बाबासाहेबांनी पुढचं एक महत्त्वाचं काम सांगितलं. माझ्या मते जातीभेद व अस्पृश्यता ही शाखात्मक भावनात्मक आहे. म्हणून ती जर आपणास घालवायची असेल तर आपण शाखांवर प्रहार न करता नावांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पावर काय म्हणतात ते, वरवरच्या गोष्टींना विरोध करून नाही चालायचं, नाव आपण बदललं पाहिजे. ही भावना आपणास कशी नष्ट करता येईल याचा मी अनेक वार विचार केला. जातीची भावना मनातून कशी नष्ट करता येईल याचा मी विचार केला. विचारांती माझे असे ठाम मत झाले आहेत. बाबासाहेब सांगतात की विचार केल्यानंतर माझं असं ठाम मत झालेलं आहे की अस्पृश्यता व जातीभेद ही काय ती नावात साठवलेली आहे. वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करतात तर केवळ आपल्या नावांच्यामुळे, म्हणजे आडनावांच्यामुळं. महार म्हटला की ऐकणाऱ्याच्या मनात अमुक एक प्रकारची तिरस्कारमय भावना निर्माण होते. मराठा म्हटलं की ती निराळी भावना होऊन जाते. आणि तोच ब्राह्मण म्हटला की आदरात्मक भावनेने ऐकणारा प्रेरित होतो. ही गोष्ट कोणालाही खोटी म्हणता येणार नाही. जात माणसाची नावावरून ओळखली जाते. आपण आपली ओळख करून जेव्हा आडनाव सांगतो तेव्हा समोरचा माणूस काय समजतो, याची जात कोणती. म्हणजे आम्ही जात टिकवतो, आम्ही जातीचं संरक्षण करतो, कारण ते सोडायला तयार नाही. आणि बाबासाहेबांनी सांगितले पहिल्या जातीतून निर्मूलन केला, महासंकट उखडून टाका, ती मनातून जनातून सगळीकडे नष्ट झाली पाहिजे. आम्हाला त्याची काही खबरबातच नाही. आणि पुढे काय म्हणतात ते पहा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मला फक्त एक मनुष्य भेटला आजपर्यंत ज्याला हा मुद्दा सांगता सनीच पटला. नुसता पटला नाही, पेटून उठला तो मनुष्य. आणि मला प्रॉमिस केलं, बनतेजी मी बीडला शिबिर लागतो, तिथे शिबिरामध्ये या, हे माझ्या समाजाला शिकून टाका. 3000 माझे कार्यकर्ते कामाला लागतील आणि आम्ही अगोदर ओबीसींचं नामांतर करू. हे सांगणारे होते हनुमंत उपरे. हनुमंत उपरे या माणसानं हा संदेश बरोबर ग्रहण केला होता. आणि दीक्षा घेण्याच्या अगोदर, बुद्ध धर्माची दीक्षा घेण्याच्या अगोदर ओबीसींच्या नामांतराचं कार्य मी हाती घेतो असं मला प्रॉमिस केलेलं होतं.
मला मोठी आशा होती की महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ माजेल, पण बिचाऱ्याचं अवघ्या 2-3 महिन्यामध्ये निधन झालं आणि तो कार्यक्रम विस्कटला. पण नामांतर करायचं आजही तथाकथित महार मान सांभारांना कळत नाही आणि शिकलेली माणसं त्याकडे ढुंकून पाहत नाहीत. आय एम सॉरी टू से दिस. कोणाला राग आला तर माफ करा मला, नाही तर जोड्यानं मारलं तरी मी जोडे खायला तयार आहे. पण ट्राय टू अंडरस्टँड. बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लाभलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखामेळा म्हणून घेता आणि हल्ली दलित म्हणून घेता, नाही तर हरिजन म्हणून घेता आणि लोकांची फसगत करता. परंतु लोक त्याने फसत नाहीत. याचाही तुम्हाला चांगला अनुभव आहे. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय, लोक जे समजायचे ते समजतातच. तुमच्या नामांतराची आवश्यकता, तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीने तुम्ही सिद्ध केलेले आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की नामांतर करणे हे जर आपल्याला आवश्यक वाटत असेल तर मग तुम्हाला धर्मांतर करण्यास काय हरकत आहे. धर्मांतर एक प्रकारे नामांतरच आहे आणि धर्मांतराने होणारे नामांतर हे जास्त फायदेशीर. माझ्या मनात आता थोडं पुढचं जे काही बोलणार आहे त्याबद्दल माफी मी अगोदरच मागतो, हात जोडून माफ करा तुम्हाला काही वाईट वाटलं तर. परंतु कोणी आमचा मनुष्य कलेक्टर झाला, त्या अधिकाऱ्याच्या जागेवरती जाऊन बसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लागला, मिस्टर डुकरे. बोर्ड लावला नावाचा मिस्टर डुकरे. वाचणारे लोक काय समजतील? इज्जत देतील, प्रशंसा करतील, तुझं मोठं मन मान्य करतील. ते म्हणतील हे कशाला जाऊन तिथे बसलं म्हणतील ना. पण ज्या नावामध्ये इज्जत नाही, आबरू नाही, प्रतिष्ठा नाही, ती जातीची नावं तुम्ही का धरून बसलात? आणि नागपूरच्या बाबतीत मला आज बोललं पाहिजे की याच नागपूरमध्ये लोकांनी जातीय संघटना स्थापन केल्या. रामटेके असोसिएशन नावाचं असोसिएशन स्थापन केलं एका खास जातीचं. तुम्हाला माहीत आहे, मला खोलात जायला लावू नका. आणि उद्घाटन करायला मला बोलावलं आहे ना कहर. मी त्यांना सांगितलं हा फालतूपणा बंद करा. जाती किती दिवस टिकून ठेवणार आहात तुम्ही? अरे जाती सोडायच्या म्हणून आडनावं सोडायची ते आम्हाला आजही कळत नाही. म्हणून तमाम शिकलेल्या लोकांच्या वरती माझा आक्षेप आहे की त्यांनी बाबासाहेबांची ही सूचना मान्य केलेली नाही. एक अर्थानं बाबासाहेबांनी त्यांनी नाकारलेला आहे, धिक्कारलेला आहे. नाऊ इट इज टाइम टू प्रूव्ह युअर सेल्फ. तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं की आम्ही सच्चे आंबेडकराईत आहोत, लुच्चे आंबेडकराईत नाही म्हणून. आणि त्यासाठी तुम्हाला धम्मदीक्षाही घेतली पाहिजे समजून उमजून. आम्ही शिकवायला आहोत ना, सारा भिक्खू संघ उपस्थित आहे. घराघरात जाऊन मी शिकवू शकतो, त्यांचा लाभ तरी घ्या. घराघरात धर्मांतर घडून आली पाहिजे, परिवार बुद्धी झाला पाहिजे, तिथे उपवासाचं प्रॅक्टिस सुरू झाला पाहिजे, पंचशिलाचं आचरण सुरू झालं पाहिजे, घराघरात त्रिशरण पंचशिला एक दिवसातून एकदा म्हटलं गेलं पाहिजे. तर तुमच्यात परिवर्तन होईल, नाही तर परिवर्तन होणार नाही. मन बदलेल नाही तर मन बदलणार नाही. किती बौद्ध म्हणणारी माणसं हे करतात सांगा मला. विहारात गेलंच पाहिजे कारण आम्हाला बंधुत्व वाढवायचं आहे, मित्र बनायचं आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याशिवाय, एकमेकाशी बोलल्याशिवाय, एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय बंधुत्व वाढेल कसेल, मित्रता वाढेल कसे? विहार त्यासाठी आहे, काही कर्मकांड करण्यासाठी नाही, शिकण्यासाठी, आचरण करून घडण्यासाठी आहे. तसा विहाराचा वापर केला पाहिजे. नुसतं विहाराचं समन्वय करत बसू नका, त्याला काही अर्थ नाही, फालतू काम आहे ते. विहार सक्षम बनवा, जिथे धम्म शिकवला जाईल, जिथे भिक्षू संघ राहील, जिथे प्रत्येक माणसाला त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन घडता येईल ते काम करा. हे जर केलं तर मुक्ती कोण पथे हे आजही आपल्या कामी पडू शकतं. जर हे केलं नाही तर आपल्या कामी काही पडणार नाही, पक्क लक्षात ठेवा. हिंदूंची मेजॉरिटी आहे, ती मेजॉरिटी आपल्या जातीप्रमाणे तुम्हाला वागवेल आणि जातीतच तुमचा खात्मा करेल, याबद्दल तीळ मात्र शंका. त्यांना काय अक्कल शिकवता?
त्यांना काय तत्त्वज्ञान सांगता, त्यांना काय बाबासाहेब सांगता? हो, ते सारं ऐकलं आहे त्यांनी, सारं त्यांना माहीत आहे. पण बाबासाहेब त्यांचा नंबर 1चा शत्रू आहे. कारण बाबासाहेब बुद्ध बनला, बुद्धाच्या मार्गाने गेला आणि बुद्ध धर्म ब्राह्मणांचा पहिल्यापासूनचा नंबर 1चा शत्रू आहे. याच ब्राह्मणांनी पुष्यमित्र शृंगाच्या वतीनं बृहदत्ताचा खून केला आणि मौर्य घराण्याचं भारत बौद्धमय करण्याचं जे काही ऐतिहासिक कार्य घडलं होतं ते खतम करून टाकलं. साऱ्यांच्यावरती सक्तीनं मनुस्मृती लागली, त्यांचं शिक्षण बंद केलं आणि अज्ञानी राहिल्यामुळं मनुष्य त्या ब्राह्मणी धर्माला मानायला लागला, ज्याचं विवेचन खरंसाहेब स्वतःसाहेबांनी फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे. अशा प्रकारे एकेकाळी बौद्धमय भारत होता, तो इथपर्यंत नाही, काबूल, कंदाहार, खोतारपर्यंत बौद्धमय भारत होता, ही गोष्ट लक्षात घ्या. ते सारं नष्ट केलं ब्राह्मणांनी आपल्या चालाकीनं, लबाडीनं, खोटेपणानं. ते सारं सांगण्याची वेळ नाही. आणि आज पुन्हा बाबासाहेबांनी भारतात बुद्ध धर्म आणला, त्यांच्या पोटात किती दुखत असेल लक्षात घ्या. दाखवण्यासाठी तुमच्याकडे मैत्री करतील, चांगुलपण दाखवतील, परंतु मनामध्ये खतखतत असतं. कालच याच्यावरती बातमी प्रसिद्ध झाली व्हॉट्सअपवरती. एका ब्राह्मणानं मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्हा ब्राह्मणाला बुद्धाच्या मूर्तीचं तोंड पाहणं सुद्धा वर्ज्य आहे, ते पाप आहे. तोंड पाहणं सुद्धा. आहात कुठे? म्हणून या देशामध्ये जगायचं असेल तर जे काही थोडंसं मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ आपल्याला मानसिक बळामध्ये परिवर्तित करावं लागेल आणि त्या मानसिक बळाच्या साह्यानं आपल्या देशामध्ये टिकावं लागेल, जगावं लागेल, सुधारावं लागेल, पुढे जावं लागेल. आणि त्यासाठी मग आमच्याच मनातील, आमच्याच धर्माची जी काही माणसं जगामध्ये आहेत बौद्ध म्हणून, त्यांचं साह्य आपल्याला मिळू शकेल आणि त्यांचं बळ लाभलं तर आपल्या देशावरती आपण सुखानं पुढे जगू शकू. म्हणून भारत बौद्धमय झाला पाहिजे, प्रत्येक जात नष्ट झाली पाहिजे. ब्राह्मण राहिले तर राहू देत, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही, परंतु हे कार्य आपल्याला केलं पाहिजे. हे बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे, तो मुक्तीचा मार्ग आहे. आणि माणसाच्या मनामध्ये ठसवणं, भरवणं आणि त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल बौद्ध बनवणं हे बाबासाहेबांचं जीवित कार्य आहे, भारत बौद्धमय करण्याचं. त्याला आपण इमानीद्वारे जगावं अशी माझी अपेक्षा आहे. तरुण पिढीनं पुढे यावं अशी मला अपेक्षा आहे. मला तरुण पिढीला राजकारण शिकवायचं आहे, बुद्धिस्ट राजकारण शिकवायचं आहे. पण तरुण कुठे यायलाच तयार नाही, बौद्धच बनायला तयार नाही. अरे तुम्ही काय डोंबल्याचं राजकारण करणार आहात? आय एम सॉरी टू से दिस. तुम्हाला पायाच नाही, भुसभुशीत जमिनीवरती तुम्ही उभे राहिलात, तुम्ही काय राजकारण करणार आहात? म्हणून बाबासाहेबांच्या नंतर राजकारण करणारा समाज शिल्लक राहिलेला नाही, हे लक्षात घ्या. आणि तो जर बनायचा असेल तर त्याला प्रामाणिकपणे बौद्ध बनलं पाहिजे, मानसिक परिवर्तन केलं पाहिजे आणि गुणाचा समुच्चय हाताशी घेऊन हे देशातले सारे लोक जिंकले पाहिजे, साऱ्या जातीला जिंकले पाहिजे. हे ऐक्य महत्त्वाचं आहे. बौद्ध म्हणून जर आमचं ऐक्य होत नसेल तर कोणाला कधी का वाईट वाटलं नाही? वस्तीमध्ये आहेत का बौद्धांचं ऐक्य? कुठेच नाही. आणि बौद्ध बनून ऐक्य होत नाही म्हणजे काहीतरी गडबड असेल ना, काहीतरी घोटाळा असेल ना. कुणी पाहायला तयार नाही, कुणी लक्ष द्यायला तयार नाही. इतर ऐक्याच्या गोष्टी करतील परंतु हे बोलणार नाहीत. म्हणून बौद्ध बनण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मुक्तीचा मार्ग तोच आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामधून आर्थिक, सामाजिक सर्व प्रकारचं जे काही चांगलं घडायचं ते त्या ऐक्याच्या बळावरती घडेल. आणि ते ऐक्य बौद्ध बनून जेव्हा आमचं एकमत होईल, एक विचार होईल, एक आदर्श होईल, एक ध्येय होईल, तेव्हा ते आपल्याला साध्य करता येईल, तोपर्यंत साध्य करता येणार नाही. तर बंधू आणि भगिनींनो, आणखी काही गोष्टी सांगायच्या होत्या पण तेवढा वेळ नसल्यामुळे आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपण हे सारं नीट ऐकून घेतलं ते केवळ कानापुरतंच मर्यादित ठेवू नका, नाहीतर जपानमधल्या त्या गोष्टीसारखं होऊन जाईल. जपानमध्ये बाप लेक चहा पीत बसले होते जपानी पद्धतीचा. ते टी पॉयवरती चहा तयार करतात आणि शांतपणे न बोलता घोट घोट घेत राहतात. तासन तास त्यांचा तो जपानी टी सेरेमनी चालतो, जगात प्रसिद्ध आहे. तशा प्रकारे बाप लेक आमने सामने बसून चहा पित होते. तितक्यात त्या कोपऱ्यामध्ये एक पांढरा उंदीर निघाला. आता जपानी लोक पांढऱ्या उंदराला शुभ शकून मानतात. बापानं तो बघितला, त्यानं मुलाला इशारा केला, बघ बघ पांढरा उंदीर आहे. पण तो इशारा केल्यानंतर मुलगा पित होता आणि ते काय जपानमधल्या चहाच्या कपाला कान नसतात, तो चहाचा कप असा धरावा लागतो
छोटा जरी असला तर हातात धरून प्यायचा. तर तसं तो मुलगा पित होता. बापाने इशारा केला होता, थोडासा गडबडला, चहाचा कप खाली ठेवायला गेला तर बस्सीमध्ये तो थोडासा आपटला आणि त्याचा आवाज झाला. आवाज झाल्यावर जो पांढरा उंदीर होता तिथे त्यानं टुणकन उडी मारली. उडी मारल्याबरोबर तो काळा कुट्ट दिसायला लागला. बाप मोठा नाराज झाला. शुभशकून होता, आता अपशकून झाला म्हणून. पोरानं बघितलं तर काळा उंदीर अपशकून झाला म्हणून फार नाराज झाला. काय झालं होतं, त्या खोलीमध्ये येण्यापूर्वी तो उंदीर पिठाच्या पोत्यात पडला होता आणि म्हणून तो पांढरा दिसत होता. कपाचा आवाज झाल्यावर त्यानं आपलं झटकलं स्वतःला आणि पुन्हा काळा ठिक्कल पडला. म्हणून आता तुम्ही जे काय ऐकून घेतलेलं आहे ते तुमचंसुद्धा त्या उंदरासारखं पिठात पडल्यासारखं आहे. कृपया इथून उठल्यानंतर झटकू नका आणि जे सांगितले ते असं टाकू नका, एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं बोलणं थांबवतो. जय भीम.